नाशिकमधील खड्डे सध्याचा मोठा प्रश्न MNGLच्या मनमानीमुळे की स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे हा मोठा प्रश्न सध्या उभा राहिला, कारण नाशिक प्राधिकरणाच्या बैठकीत MNGLचे अधिकारी गैरहजर होते. भाजपच्या संकट मोचकांनी घेतला या अधिकाऱ्यांचा समाचार. पाहूया सविस्तर बातमी. नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. त्यातच शहरात रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे. आपण रोजच त्या अनुषंगाने बातम्या देखील बघतोय. शहरातील रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालकांसह पदचाऱ्यांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यानं शनिवारी मंत्री गिरीश महाजनांचा पारा चांगलाच वाढला. त्यातच नाशिक प्राधिकरणाच्या बैठकीत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अधिकारी गैरहजर राहिल्यानं महाजनांनी फोनवर त्यांचा चांगला समाचार घेतला. कहाँ टीम है आपकी? कहाँ है? क्या आपको सब मनमानी करनी है? हाँ, आपको कोई नियम लागू नहीं है? हाँ, पूरे शहर में काम होने के बाद में आप खट्टे घुटते हो, पूरा रोड तोड़ देते हो. हाँ, क्या हुआ है? आपके नाम से सब चिल्ला रहे हैं कॉर्पोरेशन वाले. जब चाहे तब तोड़ देते, किसको पूछते नहीं. हाँ, 2 दिन से मैं यहाँ बैठा हूँ. कल से बोला कोई तो आदमी आएगा, कोई तो आदमी आएगा. एक आदमी नहीं आ रहा है आपका. कौन था कल? मैं तो मीटिंग में था. ना. आप कहाँ थे कल? आज पुन्हा MNGL अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली. मात्र MNGL कडून मनातील तिथे रस्ते फोडले जात आहेत. अगदी नुकतेच बनवलेले रस्ते देखील फोडतात. महापालिका संबंधित यंत्रणांशी ते कुठलाही समन्वय ठेवत नाहीये असं सांगितलं जात आहे. खड्ड्यांबाबतच्या बैठकीलाही कंपनीचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांना याचा जाब विचारला जाणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. एकूणच नाशिक शहरात प्रकट झालेले हे खड्डे MNGLच्या मनमानी कारभारामुळे झाले की स्थानिक प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरे, नाशिक.